नमस्कार. आज आपण सावजी पद्धतीने चिकनचा रसा बनवतोय. त्यासाठी आपल्याला लागणारं हे साहित्य आहे. आपण अर्धा किलो चिकन चांगलं धुवून घेतलेलं आहे. 4 ते 5 आपण टमेटोज घेतलेले आहेत. अर्धा वाटी लसूण घेतली आहे. कोथिंबीर घेतली आहे आणि 2 ते 3 इंच आल्याचे आपण तुकडे घेतलेले आहेत. तसंच 4 ते 5 कांदे आपण कापून गोल्डन ब्राऊन करून भाजून घेतलेले आहेत आणि अख्खा नारळसुद्धा कापून भाजून घेतलेला आहे. आता या सगळ्यांचं आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता चिकनला मॅरिनेट करण्यासाठी आपण त्यात आपल्या चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. तसंच त्यात आपण 2 टेबलस्पून गरम मसाला घालूया. हा गरम मसाला घरी बनवलेला आहे. याची रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळेल. 1 टीस्पून हळद घालून घेऊया आणि ब्याडगी मिरची पावडर ही सुद्धा घालून घेऊया. ही आपण 4 ते 5 टेबलस्पून घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा चवीनुसार घेऊ शकता. आणि चांगलं हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं, कालवून घ्यायचं आणि हे मॅरिनेट करण्यासाठी 15 मिनटं ठेवायचं. आता फोडणी देण्यासाठी एका टोपामध्ये आपण तेल तापवून घेतलं आहे. त्यात आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेऊया. आता थोडंसं ते मिक्स करून घ्यायचं. चिकनला चांगली अशी उकळी आली की त्याला आपण थोडंसं झाकून घ्यायचं. आपण झाकणावर थोडंसं पाणी घालून घेऊया. आता 5 मिनटं झाली आहेत आणि रश्याला चांगली उकळी आली आहे. आता आपण त्यात वाटण घालून घेऊयात. आता हे चांगलं कालवून घ्यायचं आणि आपण झाकणावर मगाशी जे पाणी घातलं होतं ते सुद्धा आपण यात ओतून घ्यायचं आहे. आता परत हे थोडंसं कालवून घ्यायचं आणि परत ह्याला झाकण लावून ठेवायचं. आता 5 मिनटानंतर रश्याला चांगली उकळी आलेली आहे. चिकन आपलं तयार आहे. हा सावजी पद्धतीने बनवलेला चिकनचा रसा चवीला एकदम छान आणि टेस्टी वाटतो. तुम्ही म्हणा नक्की करून बघा. हा दिसायला लाल वाटतो पण हा बिलकुल तिखट नसतो. आता आपण हा रसा टेस्ट करून बघूया. खूपच टेस्टी झालेला आहे. तुम्ही पण हा रसा ट्राय करून नक्की बघा. तुम्हालाही नक्कीच आवडेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लीलाज हॅपी लाईफला सबस्क्राईब नक्की करा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.